मला सर्वांसोबत आय लव्ह यू करावं लागतं, माझी जबाबदारी सांभाळून मला बोलावं लागतं. पण गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी. महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली असून प्रचार सभांना सुरुवात झालेली आहे. पण मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या धरणगाव येथील प्रचार सभेत तुफान फटकेबाजी केली आहे. तसेच गुलाबराव पाटलांनी आमदार किशोर पाटील यांना थेट सल्ला देत विरोधकांना काही बोलू नका, आपण निवडून आलो आहोत, म्हणजे आता आपण सर्वांचे आहोत असे स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे की विरोधक जरी आपल्याकडे आले तरी त्यांना पाणी पाजा, आपली लोकशाही आहे, लोकशाहीत निवडणूक संपली की सर्व विरोध संपले पाहिजे. त्यांनी हेही स्पष्ट केलंय की आमदारकीची निवडणूक अजून खूप लांब आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. गुलाबराव पाटील यांनी पुढे म्हटलंय की किशोर पाटील, तुम्ही तुमच्या मतदारसंघात भाजपसोबत युती करणार नाही हे मला माहीत आहे. मागील अनुभवांचा दाखला देत त्यांनी सांगितलं की नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपशी युती तोडून स्वतंत्र निवडणूक लढवली होती. पाचोरा आणि भडगाव या दोन्ही ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट सामना झाला आणि भाजपला पराभूत करत शिवसेनेने दोन्ही ठिकाणी सत्ता मिळवली. त्यामुळे आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपाशी युती होणार नाही असे संकेत गुलाबराव पाटलांनी दिलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सगळे मला भेटायला आले, जे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष. मी त्यांचं एक आपल्या संस्कृतीप्रमाणे स्वागत केलं. त्यांनी मला पदग्रहण सोहळ्याला परवाच्या दिवशी बोलवलं होतं, त्या कार्यक्रमालाही मी गेलो आणि त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे मी पूर्वी काम केलं होतं त्याचप्रमाणे धरणगावचं काम करेल. त्यामुळे तुम्हाला आता विरोधकच नाही आहे. जे काही आता आणखी तंबूमध्ये तुम्ही घबराट घालून काही लोक पहिल्यांदा आणखी इकडे प्रवेश करून घेतले. मास्क बापू, कोणता बापू, मास्क झालं तर विषय संपला. त्यामुळे इतका प्रवेश झालाय. त्यामुळे आमदारकी हा विषय आता फार लांब आहे. आता आपली एकच निवडणूक येते, झेडची पंचायत समिती, आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही हे मला माहित आहे. मला तसं बोलता येत नाही, मला प्रॉब्लेम आहे. कारण की ज्या सरकारमध्ये मी मंत्री आहे त्या सरकारमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आहे, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहे. मला सगळ्यांशी आय लव्ह यू करावं लागतं. एक जमाना हमारा भी था की हम बोलते थे की भाई चलो आने दो, पण शेवटी जबाबदारी माझी जी आहे ती मला सांभाळून बोलावं लागते. आपण सूट आहे तो फिर रहा ना कुश्ती की बजाय रहा आ जाओ और उसका तक करो पाचोरा आ जाओ. तर सांगायचा अर्थ असा आहे की आपल्याला लोकांनी भरघोस मतं दिली आणि त्या भरघोस मतावर आपण या ठिकाणी विजयी झालो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.